तुम्ही कधी काढले माझ्या शॉर्ट व्हिडिओ? गाईज देवपूजा माझी सकाळी तर झाली ती सुंदर अशी. आता मला करायची आहे फुलांची आणि परत दिव्यांची पूजा. सो छान असं देवपूजा झालेली आहे. आता मी दिवे लावणार आहे. नेहमीप्रमाणे सकाळची सुंदर सुरुवात आहे आणि पाऊस सुरूच आहे. तर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र टू ऑल. आणि कसे आहात? मस्त असाल, मजेत असाल तर आजची धडाकडे सुरुवातची पावसाने सुरुवात केली. आज आहे आपली मस्त अमावस्या. तर छान असं अमावस्याचे दिवे लावतात, त्यासाठी मस्त छान असं पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त अशी पूजा झाली होती माझी. अगदी प्रसन्न वाटत होतं ती पूजा करताना आणि केल्यानंतर. तर तिथेच बसून राहावंसं वाटत होतं अगदी पूजा झाल्यानंतर. छान असं फुलं वगैरे मी देवांना मस्त अंघोळ वगैरे घातली होती छान अशी. आणि ते झाल्यानंतर मग माझं रेग्युलर काम जी झाल्यानंतर दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी पिल्लं जेव्हा स्कूलमधनं आली, छान हा बुके माझ्या बहिणीने दिला. तो इतका छान दिसतोय, तो मी तो काढलाच नाही. तर माझी पिल्लं इकडे आलीच होती, तर संध्याकाळच्या वेळेस मी डायरेक्ट शूट करायला घेतलं. आणि आता मला मस्त असे कणकेच्या पिठाचे गोळ्याचे दिवे बनवायचे होते. तर मी इकडे मस्त पीठ मळून ठेवलंच होतं. पिल्लांची मध्ये लुडबुड चालूच होती. छान असं आता पीठ मी मळून घेणार होते. आता मी म्हणतात तिकडे काय बघते, तिकडे माझा दुसरा कॅमेरा चालू होता. सो तिकडे शूट वगैरे करायचं होतं मला. लाईक उभा कॅमेरा होता माझा तिकडे आणि इकडे माझा ब्लॉगिंगचा होता आणि तिकडे माझा रीलचा कॅमेरा होता. तर दोन्ही ॲडजस्ट करून माझं शूट का चालू होतं आणि इकडे मस्त कणकेचे गोळे बनवणे माझं चालू आहे. आता इथे माझा टीव्हीचा आवाज खूप सारा आहे, त्यामुळे मी आता वॉइस ओव्हरच केला. आता मला थोडंसं मला जेवढी ह्याच्याबद्दल माहिती आहे आषाढ अमावस्याबद्दल थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा आपले मराठी लोक अगदी श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने सण हा साजरा केला जातो. एक सुंदर दिवस म्हणून आषाढ अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या असे म्हणतो. दीप अमावस्या आपण असे म्हणतो, त्याबद्दल थोडंसं मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला शेअर करते. कारण मी रीलवरती बघितलेलं याचं यूट्यूबला बघून सगळं काही तुम्हाला. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या आणि या अमावस्यानंतर सुरू होतो आपला पवित्र असा श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्याची सुरुवातच होते आणि अमावस्या श्रावणाच्या स्वागताची सुंदर विशेष म्हणून सुरुवात होते आणि महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला घरात दिवे, समई, पंत्या स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. ही परंपराच आहे आधीपासूनची. दिवा म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये फक्त प्रकाश देणारी वस्तू नाही, तर तो ज्ञान, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय हे प्रतीक मानलं जातं. म्हणून आपण या दिव्यांची छान अशी पूजा करतो आणि श्रावण महिन्याला श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. म्हणून या दिवशी आपण घरातले सगळे दिवे स्वच्छ करतो, त्यांना तेल वात लावतो आणि मस्त देवासमोर प्रज्वलित करून आपल्या मुलांचे औक्षण करून घेतो. आता मुलांचं औक्षण का करतात आणि या दिवशीची एक सुंदर परंपरा. आपल्या मुलांचं औक्षण का करतात, तर आपल्या घरातील मुलं हे आपल्या आयुष्यातला आनंद आणि घरातला प्रकाश असतात. त्यामुळे त्यांना दिव्यांनी ओळखताना त्यांच्या आयुष्यात नेहमी प्रकाश राहावा, त्यांना सुख समाधान मिळावं, आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांचं आयुष्य मंगलमय व्हावं अशी मनापासून सगळे आपले आईवडील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतात आणि छान असं दिव्यांनी त्यांना ओळलं जातं. सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या पिल्लांना मस्त ओळायच्या आधी देवाऱ्यात मस्त दिवे हे करून घेतले. दिव्यांनी औक्षण करून घेतलं मस्त असं देवाऱ्यात आणि अगदी छान वाटत होतं. काही घरांमध्ये त्या दिवशी कणकेचे छोटे पीठ गोळे असतात ना, त्याचे दिवे तयार करतात आणि करतात. आणि हे मी रीलमध्ये ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं, तर म्हटलं मी पण ट्राय केलं आज आणि वेगवेगळ्या पद्धतीचे 5 दिवे बनवले. हे कोणाकोणाकडे होते नक्कीच सांगा. हे कणकेचे दिवे त्यामध्ये वाट ठेवली आणि तेल लावून किंवा तूप टाकून प्रज्वलित करायचे. आता मी हे सगळं करते, तर माझ्या पिल्लांचा प्रश्न चालू आहे, मम्मा तू आज हे काय करते? ट्युशनवरून माझं पिल्लू आलंच होतं. बऱ्याच फेऱ्या मारल्यानंतर त्यांचा हा प्रश्न होता की मम्मा तू हे काय करते असं तसं. तर माझं चालू होतं की मी यूट्यूब पण करते, इंस्टावर पण टाकते. तर माझं असं चालू होतं की मी जे करते ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर माझं इकडे चाललं होतं की माझ्या इंस्टाग्रामच्या फॅमिलीला पण समजलं पाहिजे, माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला पण समजलं पाहिजे. तर दोन्हीकडून मी कॅमेरे सेट केले होते. इतर लोकांचं कसं असतं की जे फक्त करतात हे सगळ्या गोष्टी, आणि माझं असं असतं मीही करते पण मला हे तुमच्यासोबत पण शेअर करायचं असतं. ह्याची माझी गडबड लगबग ही नेहमीच चालू असते आणि ही गडबड लगबगमध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या मिस्टेक होतात किंवा राहून जातं किंवा चांगले होतात, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. असे छान प्रकारचे मी पण बघा कणकेच्या गोळ्यांचं करून घेतलं होतं. आता थोडासा व्हिडिओ मागे पुढे होईल, त्यामागचं कारण अर्धे व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलला काढलेत, अर्धे व्हिडिओ मी या मोबाईलला काढलेत. ते एकत्र करून घेण्यामध्ये खूप सारं मिस्टेक झाली आणि ह्याची समजून तुम्ही घ्याल अशी माझी फॅमिली. आता इथं पिल्लांनी मी मस्त नमस्कार करून घेतला छान असं. आता मी पिल्लांना म्हटलं तुम्ही इथे बसा, मी तो देवबाप्पाचं औक्षण झालं की मी तुमचं औक्षण करते. तर छान असं मी इकडे ते कणकेचे दिवे केले होते ना मस्त, जे काय डिझाईन मला जमली त्यामध्ये, तर ते मस्त मी इकडे प्रज्वलित करून घेत होते. असे छान त्यामध्ये तेल टाकलं होतं, वाट टाकली होती आणि हे दिवे मी
मस्त असे छान लावून घेत होते आणि छान लावल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना ते दिवे असे प्रज्वलित झालेले बघून. आजकाल आपण अनेक गोष्टी आधुनिक पद्धतीने करतो, पण अशा आपल्या घरात परंपरा मुलांना आणि त्यांच्या मागचा अर्थ समजून देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण आजकाल नाही का, कारण आज फक्त ती पूजा किंवा एखादी विधी नाही, तर सगळे सण आपण संस्कृतीशी आणि आपल्या माणसांशी जोडून ठेवणारा एक सुंदर धागा असतो. आषाढ अमावस्येला या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो. या प्रकाशसोबत आपल्या घरात सुख, समाधान, सकारात्मकता कायम राहावी अशी प्रार्थना करतो. आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या ह्या अमावस्येच्या निमित्ताने आपल्या घराला हा प्रकाश असाच कायम ठेवत राहो. आपण मुलांच्या आयुष्यात मस्त असे आनंदी राहो, प्रत्येकाच्या घरात सुखात समृद्धी राहावं हीच आपण मनापासून प्रार्थना करतो. आणि आषाढ अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर माझं इकडे छान असं झालेलं आहे सगळं. पिल्लांनी देव अशा पद्धतीने मी मस्त साडीवर करून माझे केस खूपच खराब झालेले आहेत. मला थोडीशी ट्रीटमेंट घ्यायची आता, हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे माझं चाललंच आहे की मला पिल्लांना सांगते तुम्ही इथे बसा, आम्ही मस्त असं देवबाप्पा करते, तुम्ही पण लक्ष देऊन ऐका वगैरे. आणि पिल्लाही बसली होती शेजारीच, मस्त असं मी देवा तर इथं ओळताना माझं चालू होतं त्यांना तुम्ही सुखी राहा असं आणि खूप सारे आशीर्वाद देणं चालू होतं. सुखी राहा, चांगला अभ्यास करा आणि खूप म्हणजे हुशार बना असं माझं चाललं होतं त्यांना. ते पण असे टुकू बघत होते, मम्मा हे असं म्हणजे ओळतीये, औक्षण करते छान. असं त्यांनी नमस्कार करून घेतला. आणि त्यांना ही सवय आहे की जेव्हा जय बाप्पा करतात तेव्हा ते मम्मा डॅडांना किंवा घरात इतर कोणी असेल तर त्यांना नमस्कार करायची त्यांना सवयच आहे. सो अशा प्रकारे छान औक्षण वगैरे करून घेतलं आणि मस्त मग पुढच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी माझी करून गेली. तर असं आषाढ अमावस्येचा दिवस असं आम्ही मुलांच्यासाठी औक्षण करून छान असं पूजा केली होती. तर कसं वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर